नमस्कार. शनिवारच्या देशदूत कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज जो विषय आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो हा खरोखर समाजाच्या जागरूकतेचा विषय. कोणी ना कोणी या विषयाचं बळी पडलेलं असतं आणि मी बळी पडलेलं असतं असं नेमकं म्हणतीये कारण की याच्यामुळे आपल्याला त्रास झालेला असतो कुठेतरी आणि तो अनाहूतपणे झालेला असतो, कदाचित आपल्याच निग्लेक्टमुळे सुद्धा झालेला असतो. आपण विषय करतोय तो सायबर फ्रॉड या गोष्टीची. आपण सगळे सातत्याने इंटरनेटवर वावरत असतो, वेगवेगळ्या समाज माध्यमांवर वावरत असतो. आपलं बँकेचं खातं हे आपल्या फोनमध्ये जोडलं गेलेलं असतं. आपण नेट बँकिंग करत असतो, आपले पिन्स असतात, UPIs असतात आणि हे सगळं करताना आपण खूप कधी कधी खूप कॅज्युअली हे वापरत असतो. हा एक फायनान्शियल बाजू झाली. दुसरी बाजू अशी असते की आपण आपली सगळी माहिती ही या इंटरनेटवर देत असतो. आपलं नाव, आपलं गाव, आपलं लोकेशन, कुठे चाललोय, काय करतोय, आपण सेल्फीज अपलोड करत असतो, आपण रील्स टाकत असतो, आता मी काय केलं, काय खाल्लं, कुठे गेलो, कोणाला भेटलो, हे आपण सगळं समाज माध्यमावर टाकत असतो. याचा अर्थ असा की आपण आपली कपाटं पूर्णपणे दुसऱ्यांना उघडी ठेवून देत असतो. पण हे करताना समाजात काही अपप्रवृत्ती सुद्धा असतात, त्याचं भान आपण विसरतो आणि इथेच आपण फसले जातो आणि मग आपला कोणीतरी फायदा घेतं, रादर गैरफायदा घेतं. हा गैरफायदा घेऊ नये म्हणून या सायबर जगतात आपण काय काळजी घ्यावी, जागरूकता कशी असावी, काय सध्या होतंय आणि पोलीस या सगळ्याबद्दल काय सतर्कता बाळगतायत, ते आपल्याला कसं मदत करतायत, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज कट्ट्यावर आपण आमंत्रित केलंय नाशिक शहराचे सिनियर PI सायबर सेलचे रियाज शेख सर. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं. थँक्यू. जसं मी म्हटलं की विषय खूप मोठा आहे पण आपल्याला कट्ट्यावर लोकांपर्यंत तो पोचवायचा आहे. तर सायबर सुरक्षितता म्हणजे काय, इथून आपण सुरुवात करूया. आजकाल समाज माध्यम आणि मोबाईल, इंटरनेट बँकिंग याचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. यामुळेच ज्या चोऱ्या आधी फिजिकली व्हायच्या, आता हे इंटरनेटच्या माध्यमातून जे लोक आहेत, जे चोरटे आहेत, हे आपल्या घर बसून आपले बँकेचं खातं पूर्ण रिकामं करतात. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार, सोशल मीडियावर जे ॲक्टिव्ह असतात मुली, यांचे इंस्टाग्राम वगैरेवर व्हिडिओ बनवून टाकणे, फेक ID उघडणे, हा दुसरा प्रकार. अशा प्रकारचे अनेक गुन्हे होत असतात. याबद्दल सगळ्यांनी आपले जे इंटरनेटचे आपण वापरतो, त्याच्यामध्ये इंटरनेट बँकिंग असेल, सोशल मीडिया असेल, याच्यामध्ये जागरूक राहणं हे फार आवश्यकता आहे आणि आजच्या काळाची ती गरज आहे. बरोबर सर. आम्ही आए दिन असं बातमी छापत असतो, आमचे वाचक वाचत असतात की सायबर फ्रॉड झाला आणि कोणाच्या तरी खात्यातनं 90,000 रुपये गेले, कोणाच्या तरी खात्यातनं 2 लाख रुपये गेले, कोणीतरी फेसबुकवर फ्रेंड बनवलं आणि त्या विश्वासातनं कोणीतरी कोणाचे तरी लाख रुपये ओढून नेले. तर अशा केसेस तुमच्यापर्यंत येतात कसे काय? सगळ्यात आधी आपल्या इथे मी आपल्याकडून सांगू इच्छितो, आपण जे विचारलं तो प्रश्न अगदी बरोबर आहे. सगळ्यात आधी जी आपले ही इंटरनेटचे फ्रॉडचे गुन्हे आहेत, आर्थिक फसवणूक, याच्यामध्ये आपल्या माणसाच्या 3 बेसिक प्रवृत्ती आहेत. एक भीती, त्यांना कसली तरी अनामिक भीती दाखवली जाते. दुसरी उत्सुकता, की ह्या लिंकवर काय असेल, हे काय असेल, ही जी मला फोन कॉल आला तो कोणता असेल, त्या उत्सुकतेपोटी. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आमिष, ग्रीड. याच्यामध्ये आजकाल आपण गुन्ह्याची माहिती घेऊ. सगळ्यात आता महत्वाचे गुन्हे आहेत आमच्या पोलीस स्टेशनला, जे गुन्हे दाखल झाले महत्वाचे शेअर ट्रेडिंग ऍपचे आहेत. म्हणजे हे फक्त आभासी शेअर ट्रेडिंग आहे, ती काही खरी शेअर ट्रेडिंग नाही. लोकांना समाज माध्यमाद्वारे, म्हणजे जसं आपले व्हॉट्सअप ग्रुपवर असतील किंवा इन्स्टावर असेल, टेलिग्रामवर असेल, शेअर ट्रेडिंग बाबत त्यांना आमिष दिलं जातं की तुम्ही शेअर ट्रेडिंग मध्ये भरपूर पैसे कमवा. आधी त्यांचा विश्वास संपादन केला जातो. त्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर घेऊन त्यांना विविध तरीकेचे, या लोकांनी एवढे पैसे कमवले, या लोकांनी एवढे पैसे कमवले, आणि त्यांना असं करून त्यांना शेअर ट्रेडिंग मध्ये बोलावलं जातं. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं जातं की तुम्ही जास्त नफा IPO मध्ये किंवा अपर सर्किट शेअर मध्ये मिळेल. तर ते फक्त जे आपले ट्रेडिंग फक्त आमच्या मार्फत होईल, ते तुम्ही स्वतः करू शकणार नाही. तर तुम्ही पैसे आमच्या अकाउंटला पाठवा. त्या पाठवलेल्या पैशाबद्दल त्यांना शेअर ट्रेडिंग मध्ये प्रचंड नफा दाखवला जातो, फक्त आभासी, खरा नाही. आणि त्याद्वारे लोकांची प्रचंड फसवणूक केली जाते. आमच्या इथे सगळ्यात मोठी केस 3.5 कोटीची झालेली आहे. 2.5 कोटी, 1 आणि 1.5 कोटीच्या 3-4 केसेस झालेल्या आहेत. याच्यामध्ये
सगळे सुशिक्षित लोक आहेत, कोणीही अशिक्षित नाही. नाही. डॉक्टर पासून सक्सेसफुल बिझनेसमॅन, टीचर्स आणि सगळे नोकरी पेशा लोक यांची भरपूर फसवणूक झालेली आहे. हा शेअर ट्रेडिंग मध्ये सध्या हा ट्रेंडिंग मध्ये आहे. बरोबर. त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रकारचा गुन्हा आहे, याच्यामध्ये लोकांना कॉल येतो, त्यांना भीती दाखवली जाते का तुमचं जे मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये नाव आलंय, मी क्राईम ब्रँच मध्ये बोलतोय, सीबीआय मधून बोलतोय, ईडी मधून बोलतोय, असे त्यांना नाना प्रकारचे त्यांना भीती दाखवली जाते आणि त्यांना सांगताय तुमची केसेस मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये नाव आलं, चाइल्ड पोर्नोग्राफीमध्ये तुमचा आरोप तुमच्यावर दाखल झालेला आहे, किंवा तुमच्या जे कुरिअर तुम्ही पाठवलं फेडेक्सद्वारे बाहेर देशात, त्याच्यामध्ये क्राईम ब्रँच मुंबईने किंवा नार्कोटिक सेलने ड्रग्ज जप्त केलेले आहेत. बापरे. आणि याच्यावर शिक्षा 20 वर्ष आहे. तर तुम्हाला वाचायचं असेल तर त्याला निगोशिएट केलं जातं, स्काईपवर त्याला बोलवलं जातं, स्काईपच्या व्हिडिओ कॉलिंगद्वारे माझ्यासारखा युनिफॉर्म घातलेला कोणी माणूस दाखवला जातो आणि त्याच्यामध्ये पण फार वरिष्ठ अधिकारी डीसीपी अँड अबो असे दाखवून त्यांना फेक सगळं एक स्टुडिओ सारखं बनवून त्यांना ते दाखवून त्यांना भीती दाखवून पैसे मागितले जातात का तुमच्या पैशाची आम्हाला तपासणी करायची, आमच्या या अकाउंट्सला तुम्ही ट्रान्सफर करा. अशा प्रकारच्या माझ्याकडे 45 लाखाच्या जवळपास 4-5 केसेस दाखल झालेले आहेत. आणि याच्यामध्ये लोकांना अशी भीती वाटते का पोलीस मला अरेस्ट करतील. त्याला स्काईपवर सांगितलं तर तुम्ही घराच्या बाहेर जायचं नाही, तुम्ही गेले तर नाशिक पोलीस तुम्हाला अटक करतील, असं त्याला भीती दाखवली जाते. आणि ऍक्च्युली ते काहीच नसतं, त्यांच्याकडूनच आधार कार्ड घेऊन त्याच्याद्वारे वॉरंट बनवलं जातं आणि ते वॉरंट त्यांना पाठवलं जातं, हे तुमचं वॉरंट आहे. इथपर्यंत सगळं झालेलं आहे. आणि ईमेल्स येतात, त्याच्यामध्ये MP पोलीस, दिल्ली पोलीस, सीबीआय सगळ्यांचे शिक्के मारलेले आणि कोर्टाचा तो सुद्धा शिक्का असतो आणि तुम्ही अशाच्या केसमध्ये सापडलेले आहात. त्याचप्रमाणे तुमच्या नावाने एक सिम कार्ड, तुमच्या नावाने जे सिम कार्ड आहे त्याच्याद्वारे टेररिस्ट फंडिंग झाले किंवा त्याच्याद्वारे प्रचंड प्रमाणात घोटाळा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये करोडोचा व्यवहार झालाय, अशी भीती घालून त्यांच्याकडून पैसे काढले जातात. आणि त्याच्यामध्ये पण जे 10-15 हजार गेले असतील ते येत सुद्धा नाही कधी कधी तक्रारीला. आणि जे मोठे मोठे आहेत ते आमच्याकडे मी आपल्याला सांगितलं अशा प्रकारे 1.5-2 कोटी त्याच्यामध्ये गेलेले आहेत. तर अशा प्रकारे अजून गुन्हे आणि लोक सगळे बळी पडतायत गोष्टींना. सर, हे तुम्ही सांगितलं तो आर्थिक गुन्ह्याचा प्रकार. दुसरा प्रकार जो असतो जो मुलींच्या बाबतीत जास्त घडतो, की त्यांचे फेक अकाउंट्स तयार करणं, त्यांचे फोटो मॉर्फ करणं आणि मग ते व्हायरल करणं आणि त्यांना धमकावणं की तुझे फोटो आम्ही व्हायरल करू, हे असे फोटो तुझे आमच्याकडे आहेत, आणि मग त्याच्या अगेन्स्ट त्यांना आयदर त्रास देणं किंवा त्यांच्याकडनं पैसे उकळणं, अशा पण केसेस होत आहेत. अशा पण केसेस भरपूर होतात. आणि फेक आयडी करून त्या मुलीचीच आयडी नावाची फेक आयडी तयार करतात आणि ते फोटोज आहेत ते मॉर्फ करून टाकले जातात. काही वेळेस ज्या मुली आहेत त्यांचे काही जुने प्रेम संबंध वगैरे असतात, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे काही फोटोज घेऊन ते ब्लॅकमेल केले जातात आणि पोलिसांकडे यायला ते घाबरतात. सामाजिक भीती असते, त्यामुळे ते थोडं घाबरतात. परंतु माझी अशी आग्रहाची विनंती आहे की सगळ्यांनी आमच्याकडे यावे, पोलिसांकडे त्या बाबतीत सगळे सोल्युशन्स आहेत. आम्ही त्यामध्ये गुन्हे दाखल करू, आम्ही त्याच्यामध्ये जे असेल आपल्याप्रमाणे करू. त्याच्यामध्ये कोण मुलीचं नाव कुठेही बाहेर डिस्क्लोज केलं जात नाही. आपल्याला तर माहिती आहे मॅडम का आपण ते मुलींचे नाव कुठे आपण टाकतच नाही. सर, आणखीन एक प्रकार असतो याच्यात असा की जसं काही नाशिकच्या लोकांच्या बाबतीतही घडलं की त्यांच्या नावाने इतरांना मेल्स जातात आणि मग तिथं किंवा फेसबुकवरनं असं अपील जातं की मी अमक्या अमक्या देशात अटकलोय, माझ्याकडे काही पैसे नाही आहेत आणि तुम्ही माझ्या या अकाउंटला पैसे टाका. तर असे चांगल्या चांगल्या डॉक्टर्सच्या फ्रेंड्सनी पण त्यांना 2-2 लाख रुपये 4-4 लाख रुपये टाकले. हा सुद्धा बऱ्याच प्रमाणात गुन्हा होतो. याच्यामध्ये जे प्रथितयश लोक आहेत, जसे सक्सेसफुल बिझनेसमॅन असतील, ऑफिसर्स असतील किंवा समाजातील प्रतिष्ठित लोक, यांच्या नावाने फेक एक त्यांचं एक तर फेसबुक अकाउंट बनवलं जातं आणि त्या अकाउंटमधून एक आपण जो प्रकार सांगितला तो होतो की त्यांना सांगता का मी असं अडकलोय, मला पैसे पाठवा, तर ते पैसे पाठवले जातात. किंवा त्यांच्या नावाने एखाद्याला रिकमेंड करून का हा माझा परिचित आहे, याला फर्निचर विकायचं आहे, याला गाडी विकायची आहे, हा आर्मीचा माणूस आहे, असं सांगून त्यांना पैसे त्या फर्निचरसाठी पैसे पाठवायला सांगितलं जातात किंवा रिकमेंड केलं जातं. हे दोन्ही प्रकार होत आहेत. हा पण प्रचंड प्रमाणात सध्या चालू आहे, गुन्हा चालू आहे. निश्चितच. पण हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे होतात. आपल्याकडे अशी एखादी केस आली की जिथे मला काही खोटं सांगून किंवा मला बळी पाडून माझे इंटरनेटवरनं माझे पैसे काढलेले, तर अशा वेळेस तुमची यंत्रणा कशी मदत करू शकते? सगळ्यात आधी आमचा जो एक महत्वाचा मी आपल्या द्वारे एक सांगू इच्छितो की 1930 1930
हा हेल्पलाईन नंबर आहे ऑनलाईन फ्रॉडसाठी. बर. याच्यावर आपण ताबडतोब कॉल करावा. हम्म. जितक्या लवकर होईल, गोल्डन आवर्समध्ये केला तर त्याच्याद्वारे अशी ऑटोमॅटिक सिस्टीम आहे जी NCRB द्वारे सेंट्रली आपण केलेली आहे, की त्याच्यामध्ये तुमचे जे पैसे गेले असतील तर जर विदिन तुम्ही 1 आवर केला असेल तर तो 5 लेअरपर्यंत, म्हणजे आपल्या अकाउंटचे ट्रान्झॅक्शन या अकाउंटमधून त्या अकाउंटमध्ये असे 5 लेअरपर्यंत जरी झाले असतील तर तो तिथल्या इथं फ्रीज करून टाकतो. फ्रीज करतो. आणि फ्रीज केल्यावर जर अकाउंट होल्ड झाले असतील तर आपले पैसे आपल्याला डेफिनेटली परत मिळतात. आणि त्यानंतर जर आपल्याला पोलीस स्टेशनला यावं, आम्ही अकाउंटची चौकशी करून पुढे आपले अकाउंटचे पैसे मनी ट्रेल पाहून ते कुठून आले किंवा जो मेल केला तो कोणी केला होता फ्रॉड करायचा त्याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याद्वारे आपल्याला नक्कीच मदत होते. तर हे झालं फायनान्शियल फ्रॉड्सच्या बाबतीत. पण जसं मी म्हटलं की काही फोटो व्हायरल केलेत किंवा काही बदनामकारक मजकूर व्हायरल केलाय, तर अशी तुम्ही शोधू शकता अशा लोकांना, त्यांना नक्कीच आणलंय तुमच्यापर्यंत? नक्कीच. याच्यामध्ये जर कोणी बदनामीकारक मेसेज वगैरे असेल, इन्स्टावर असेल, फेसबुकवर असेल, तर ते फेक आयडी जरी असेल तर त्याला कुठला नंबर जोडलेला आहे किंवा त्याला कोणती ईमेल आयडी जोडलेली आहे हे आम्ही माहिती त्या कंपन्याकडून घेतो, इन्स्टा किंवा फेसबुक किंवा कुठूनही, आणि त्याच्याद्वारे आम्ही नक्कीच त्या दोषी माणसासोबत पोहोचून त्याला आम्ही कारवाई करू शकतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं एवढंच आहे की सगळ्यात पहिले मदतीचा हात देणारा आपल्याला हा आपला पोलीस आहे. त्याच्यामुळे सायबर सेलकडे पोहोचणं हे खूप आवश्यक आहे. आणि जसं सरांनी सांगितलं, प्रत्येकाने मला वाटतं हा नंबर नोट करून घ्यावा. 1930 हा हेल्पलाईनचा नंबर आहे, सायबर सिक्युरिटी हेल्पलाईनचा नंबर आहे. तो सगळ्यांनी सेव्ह करा, म्हणजे कधी कोणाबाबत असं काही घडलं तर आपल्याला मदतीची हाक हे निश्चितच या 1930 नंबरला देता येते. सर, एकंदरीतच आपण बघतोय की तुम्ही म्हणताय की समाजात सगळ्यांच्या बाबतीत होते, शिक्षित आहेत, अशिक्षित आहेत, अगदी वयस्कर आहेत, तरुण आहेत, कोणाच्याही बाबतीत, महिला आहेत, पुरुष आहेत, लहान मुलं आहेत, कोणाच्याही बाबतीत येऊ शकते. सतर्कता म्हणून आम्ही काय बाळगावी की जेव्हा आम्ही फोनवर आमचं सगळं जग चालवतोय, आम्ही सगळेच फोनवर आहे, म्हणजे आमचे सगळे अकाउंट्स फोनवर आहेत, आमचं बँकिंग फोनवर आहे, आमचे ट्रान्झॅक्शन फोनवर आहेत, अशा वेळेस आम्ही सतर्कता काय बाळगावी? सतर्कतामध्ये आपण जेव्हा पैसे देतो ऑनलाईन ट्रान्झॅक्शनद्वारे तेव्हा डेफिनेटली आपण त्याच अकाउंटला देतोय का ज्याला आपण लक्ष दिलंय. कधी कधी काय होतं की समजा एखाद्याचा व्यवहार आहे, त्याला ईमेल येतो का माझा जो अकाउंट नंबर आहे कंपनीचा तो बदललेला आहे, हा अकाउंट नंबर आहे, तर ती आपण खात्री करून घ्यायला पाहिजे. कोणताही व्यवहार ऑनलाईन करतोय तर आपण डेफिनेट खात्याला द्यायला पाहिजे. शेअर ट्रेडिंगमध्ये आपण तसे पैसे कोणाच्या अकाउंटवर पाठवू नये, त्याच्याबद्दल ते नक्की शेअर बाजारमध्ये काम करतात का याची आपण खात्री केली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या आता मी एक ऍड करू इच्छितो काही गुन्हे सध्याचे चालू आहेत, ज्याच्यामध्ये ऑनलाईन जॉब्स किंवा घर बसल्या पैसे कमवा अशा प्रकारे ऍडव्हर्टाईज देऊन, त्याला आम्ही जॉब टास्क फ्रॉड म्हणतो. तर तुम्हाला काही टास्क दिले जातं इझी, आणि तुम्हाला म्हणतात पहिले काही पैसे तुमच्या नावावर टाकले जातात, 1500 रुपये वगैरे, आणि त्यानंतर तुम्हाला म्हणता का तुम्ही आता हे प्रीपेड टास्क आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवा, मग आम्ही तुम्हाला पैसे देतो, आणि त्यानंतर आभासी पैसे दाखवले जातात. आणि अशा पद्धतीने सुद्धा भरपूर टास्क फ्रॉड झालेले आहेत. त्याचप्रमाणे कुठल्याही विशेष करून पुरुष मंडळी यांना एक कॉल येतो व्हॉट्सअपवर, त्यांना एक लेडीज बोलते समोरून आणि ती सांगते की बाबा, म्हणजे त्याला कपडे काढण्यास भाग काढते, असं करते तसं करते, जे व्हिडिओ काढून त्याला ब्लॅकमेल करते. अशा कोणत्याही कॉल्सला त्यांनी बळी पडू नये. अशा प्रकारचे बरेचसे गुन्हे घडलेले आहेत. हे आपले महत्वाचे जे टास्क मी आपल्याला सांगितले त्याच्यामध्ये लोकांनी सावधानता बाळगावी. QR कोड हा पैसे देण्यासाठी असतो, घेण्यासाठी नसतो. बऱ्याचशा फ्रॉडमध्ये तुम्हाला QR कोड पाठवला जातो आणि सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला पैसे पाठवतोय. ऍक्च्युली ते पैसे घेतात आणि आपण त्याला पैसे टाकतो, त्याच्यामध्ये आपला पासवर्ड टाकतो आणि त्याला पैसे देतो असे. आणि त्याच्यानंतर लिंक आहे, कोणतीही लिंक ऍप स्टोअरवरून डाउनलोड केला पाहिजे, आणि ऍप स्टोअरवर सुद्धा तो ऍप 24 तास विना तपासणीचा असतो. त्याच्यानंतर तो तपासणी केल्यानंतर ऍप स्टोअर त्याला डिलीट करतं. तर ऍप जर आपण डाउनलोड केला असेल खात्रीशीर पाहिजे. कोणतीही लिंक, आता सध्या MGNLचा फ्रॉड सुरू झाला 4-5 दिवसापासून. जशी आपल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये फोन आपल्याला यायचा, जशी आपण अमिताभ बच्चन वगैरे द्वारे एक ऍडव्हर्टाईज केली जाते की आपकी इलेक्ट्रिसिटी कट हो जाएगी, ये लिंक पे डाउन टच करो. त्याचप्रमाणे MGNL सध्या पाईपलाईनद्वारे MGNLचा गॅस पुरवठा जातो. त्याच्यानंतर त्यांना फोन येतो किंवा SMS होतो का तुमचं जे MGNL कनेक्शन आहे कट होणार आहे, तुम्ही बिल भरलं नाही, या लिंकवर क्लिक करून
आणि पैसे भरा अशी काहीतरी केस आहे. आपण लिंकवर क्लिक केलं का ते आपला जो मोबाईल आहे तो एनिडेस होतो आणि आपल्या अकाउंटच्या पैशाची सगळी माहिती ओटीपी वगैरे त्याला शेअर होते आणि तो सगळे पैसे आपले जातात. अशा आमच्याकडे 2-3 तक्रारी मोठ्या मोठ्या आलेल्या आहेत. बारीक बारीक तक्रारी आमच्यापर्यंत येत नाहीत. असे बरेचसे आहेत. तर कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये आणि जो आपण पैसे ट्रान्सफर करतो त्याची आपण खात्री करून घ्यावी. ऑनलाईन टास्क फ्रॉड, ऑनलाईन टास्क हा म्हणजे घर बसल्या पैसे कमवा हा प्रकार फारच कमी आहे. जो ऑनलाईन जे कंपन्या असतात त्यांची खात्री करून घेतली पाहिजे आपण जाऊन की खरंच नक्की ही ऑनलाईन आपल्याला वर्क फ्रॉम होम आहे का. त्याचप्रमाणे शेअर ट्रेडिंगमध्ये कुठेही पैसे आपण जर आपलं अकाउंट असेल आणि त्याच्यामधून आपण शेअर ट्रेडिंग स्वतः करत असेल तर ती गोष्ट वेगळी, परंतु कोणाच्या अकाउंटला पैसे टाकून शेअर ट्रेडिंग होत नाही. जास्त पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. आणि कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावरचे देखील लोकांनी, मुलींनी विशेष करून आपले फोटोज बरोबर आहे हे सिक्युअर ठेवावे आणि आपला जो अकाउंट आहे तो प्रायव्हेट ठेवावा. त्याची सिक्युरिटी, व्हॉट्सअपची 2 स्टेप व्हेरिफिकेशन कोड, हे असे सगळे आपले सिक्युरिटी मेजर घेतले पाहिजे. ऍक्च्युली तुमच्या गॅझेटला सिक्युरिटी ऍस्पेक्ट्स खूप आहेत. ते सिक्युरिटी आपण वापरल्या पाहिजेत. म्हणजे अगदी तुमचे पिन कोड्स आहेत किंवा UPI चे जे पिन आहेत हे कोणाला देऊ नये, कोणासमोर ते पंच करू नये. बरोबर. हे अशा बेसिक मॅनर्स आहेत त्या फोन वापरायच्या किंवा त्या गॅजेट्स वापरायच्या. तर त्या मला असं वाटतं सगळ्यांनी एक सिक्युरिटी मेजर म्हणून ते वापरणं खूप गरजेचं आहे. बरोबर. मला असं वाटतं की समाजात अपप्रवृत्ती असणारच आहेत, कार्यरत असतीलच. पण त्या अपप्रवृत्तींच्या वर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला फक्त जागरूक राहणं गरजेचं आहे. आपली जागरूकता किती आहे, आपण कशाला बळी पडतोय, आपण पैशाच्या मागे किती धावतोय, कसं धावतोय आणि काही न करता पैसे आपल्याला कोण का देईल हा विचार पहिले करावा आणि त्या आमिषाला बळी पडू नये. ग्रीड इज द मोस्ट वर्स्ट थिंग दॅट मॅन कॅन हॅव. आणि त्याच्यामुळे त्याच्या तिथे आपलाच संयम बाळगावा, आपला विवेक बाळगावा, हेच मात्र खरं. तसंच जसं पैशाच्या बाबतीत आहे तसं आपण काय शेअर करतो, कोणाला शेअर करतो, आपण किती आपली माहिती कोणाला देतो, इंटरनेटवर आपण कसं वागतोय. ऍक्च्युली या सोशल मीडियामध्ये आणि इंटरनेटवर कसं वागावं याचं पण काही एक प्रणाली आहे, याचे पण काही एक नॉर्म्स आहेत. ते आपण नॉर्म्स पाळतोय का, आपण अनोळखी माणसाला फ्रेंड करतोय का, आपण अनोळखी माणसाशी चॅट करतोय का, अननोन नंबर्सवर आपण किती वेळ बोलतोय, जसं सर म्हणतायत कुठल्या लिंक्सला आपण टॅप करतोय, म्हणजे ती लिंक सिक्युअर आहे का नाही याचं पण ज्ञान आपल्याला घ्यायला पाहिजे. ती कुठून आली आहे याचा पण सोर्स आपल्याला जागरूकपणे आपल्या लक्षात यायला पाहिजे. आणि ही जागरूकता सातत्याने बाळगली पाहिजे, कारण की तुम्ही सातत्याने या इंटरनेटच्या माध्यमावर आहात. माध्यम ही दुधारी तलवार आहे. पर्टिक्युलरली समाज माध्यम आणि इंटरनेट ही अतिशय दुधारी तलवार आहे. त्याचा जितका चांगला वापर आहे तितकाच त्याचा गैरवापरही होऊ शकतो. आणि गैरवापर झाला तर कधी कधी तुम्ही सुद्धा बळी पडू शकता, तुम्ही सुद्धा विक्टिम होऊ शकता. विक्टिम होऊ नये, ती जागरूकता बाळगावी म्हणूनच आज आपण सरांना कट्ट्यावर आमंत्रित केलं होतं. त्यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे गुन्हे कुठल्या कुठल्या प्रकारचे होऊ शकतात आणि त्याच्यासाठी काय काळजी घ्या. ही काळजी तुम्ही निश्चित घ्याल याची आम्ही खात्री बाळगतो. परत एकदा नंबर सांगतो, हेल्पलाईनचा आहे 1930. हा सायबर सिक्युरिटी हेल्पलाईनचा नंबर आहे आणि त्याच्यावर सर आणि त्यांची टीम हे तत्परतेने मदतीला तुम्हाला येतील एवढी मात्र खात्री आम्ही या आजच्या कट्ट्यातनं तुम्हाला देतो. सावध राहा, सुरक्षित राहा. सर धन्यवाद तुम्ही या कट्ट्यावर आल्याबद्दल.